सोलापूर जिल्हा मागील 3 दिवसांपासून वेगवेगळ्या हत्याकांडाने चर्चेत आहे। 4 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांची हत्या करण्यात आली आहे। हत्येच्या या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजली आहे। कौटुंबिक वाद आणि संपत्तीच्या वादातून या घटना घडल्याचं निदर्शनास आलंय। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। सोलापूर जिल्ह्यात 6 जणांची हत्या झाल्यानं पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। उत्तर सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे संपत्तीच्या वादातून सख्ख्या दिरानं आपल्याच वहिनी आणि पुतण्या पुतणीची तलवारीनं हत्या करत खून केला। बार्शीच्या वैरागमध्ये मित्रानंच मित्राच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, तर सोलापूर नजीक असलेल्या उळे गावात 55 वर्षीय इसमावर धारदार शस्त्रानं हल्ला करत त्याला संपवण्यात आलं। तर रविवारी सकाळी 10 वाजता सोलापुरातील 70 फूट रोडवरील गजबजलेल्या ठिकाणी 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं एकाच्या डोक्यात रॉड आणि कोयत्यानं हल्ला केला। या घटनांमधील सर्वात भीषण घटना ही उत्तर सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे घडली। येथील मस्के कुटुंबिया संपत्तीच्या वादावरून मागील अनेक वर्षांपासून वाद सुरू होता। वाद एवढा विकोपाला गेला की सख्ख्या दिरानं म्हणजेच पप्पू उर्फ शंकर मस्केनं आपली भाऊजाई गायत्री मस्के, पुतण्या शिवराम मस्के आणि पुतणी प्रिया मस्के यांची मध्यरात्री तलवारीनं वार करून हत्या केली। तिन्ही जण घराच्या टेरेसवर झोपले होते। यावेळी आरोपी टेरेसवर गेला आणि पहिल्यांदा त्यानं गायत्री मस्के यांच्यावर तलवारीनं सपासप वार केले। यावेळी स्वतःच्या आईवर वार होत असलेल्या हल्ल्यामुळे मुलगी प्रिया मस्के आणि मुलगा शिवराय मस्के यांनी तिला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। यावेळी वाचवण्यासाठी पुढे आलेल्या दोन्ही मुलांवर देखील या नराधम आरोपीनं तलवारीनं वार करत त्याची देखील हत्या केली। या घटनेनंतर गुन्ह्यात वापरलेली तलवार तिथेच टाकून आरोपी पसार झाला होता। त्यानंतरची दुसरी घटना सोलापूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणची म्हणजेच 70 फूट रोड परिसरातील आहे। एका बेकरी समोर 38 वर्षीय सुरेश श्रीरामची निर्घुण हत्या करण्यात आली। 6 जणांच्या टोळक्यांनी कोयता आणि रॉडनं हल्ला करत सुरेश श्रीराम याची हत्या केली। या घटनेतील मृत सुरेश श्रीराम यानं मारेकरांचे पाळीव डुक्कर विष पाजून मारले होते आणि याच रागातून आरोपींनी श्रीराम याची हत्या केली। हत्या करण्यापूर्वी आरोपींनी इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवून हे कृत्य केलंय। तिसरी घटना आहे सोलापूर नजीक असलेल्या उळे गावातील। तू या ठिकाणी का बसलास असं विचारल्यानं संजय शिंदे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली। या घटनेतील आरोपी अतुल शिंदे याचा मित्रासोबत वाद झाला होता। त्यानंतर आरोपी संजय शिंदे याच्या जवळ येऊन बसला। आरोपी मृत संजय शिंदे याने तू इथे का बसलास, घरी जा असं म्हटल्याचा राग मनात धरून आरोपी अतुल शिंदेनं त्याचा गळा चिरला। हत्येची चौथी घटना आहे बार्शी तालुक्यातील वैराग येथील। वैरागमधील दत्तनगर भागात मित्रानंच मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केला। मृत दिनेश कापसेनं दारू पीत असताना झालेल्या वादातून मित्राला तू पोलिसात जाऊन तक्रार दे असं सांगितलं। याचाच राग मनात धरून बबलू नावाच्या मित्रानं कापसेच्या डोक्यात दगड घालून त्याला कायमचं संपवलं। यापूर्वी सोलापूर जिल्हा हा टोळी गुन्ह्यांमुळे राज्यभर चर्चेत होता। यावर आळा घालण्यासाठी शहरांमध्ये आयुक्तालय उभारण्यात आलं। त्यानंतर काहीच महिन्यांमध्ये या टोळी गुन्ह्यांचं सत्र संपलं होतं। मात्र सोलापूर जिल्ह्यात पुन्हा गुन्हेगारी टोळीनं डोकं वर काढायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे येत्या काळात सोलापूर पोलीस यावर कसं मात करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। सोलापूर, LS मराठी, शिवाजी सावंत।